जय भीम मित्रांनो, इटावा जिल्ह्यामध्ये बकेवर ठाणा आहे. त्या ठाण्याअंतर्गत दादरपूर नावाचे एक गाव आहे आणि त्या गावामध्ये यादव आणि त्यांचे सहकारी रामकथा किंवा हरिकथा ही वाचण्यासाठी त्या ठिकाणी गेले होते. आणि दिनांक 21 ते 27 जून या दरम्यान ही रामकथा वाचण्याचा कार्यक्रम ठरला होता. हे अनेक वर्षापासून रामकथा त्या ठिकाणी वाचत असतात आणि त्या परिसरामध्ये मुकुटमणी यादव आहेत, हे त्या कथा वाचनासाठी प्रसिद्ध आहेत. असे असताना ज्यावेळी त्यांचा तो कार्यक्रम ठरला होता आणि ज्या घरी तो कार्यक्रम ठरला होता त्या ठिकाणी त्यांना त्यांची जात विचारण्यात आली. जात विचारल्यानंतर त्यांनी ज्यावेळेस सांगितलं की मी यादव आहे, त्यानंतर त्या गावातील ब्राह्मण दबंगांनी त्यांना मारहाण केली, त्यांना जातीवाचक शिवी दिली आणि त्यानंतर त्यांची जी चोटी आहे, जे केस आहेत ते कापून टाकले. त्यानंतर यावरच ही लोक थांबली नाहीत, तर त्यानंतर ज्या घरी ती कथा वाचण्याचा कार्यक्रम ठरला होता त्या घरातील बाईच्या समोर त्यांना नाक रगडून पायावर माफी मागायला सांगितली. एवढ्यावरच हे थांबले नाही, तर याची जी अतिशय वाईट गोष्ट म्हणजे त्यांनी त्या घरातील स्त्रीला, जी तिवारी नावाची आहे, त्या स्त्रीला मूत्र आणायला सांगितलं स्वतःचं, आणि ते मूत्र त्या व्यक्तीच्या, यादवांच्या अंगावर शिंपडून आता तुम्ही पवित्र झालेले आहेत अशा पद्धतीनं त्यांच्याशी व्यवहार केला. आणि हा जो व्यवहार आहे, हा व्यवहार अतिशय वाईटपणाने त्यांना मारहाण करून, त्यांना लज्जित करून, अक्षरशः त्यांची इज्जत काढून अशा पद्धतीनं हा व्यवहार करण्यात आलेला आहे. यावरून एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात येते की ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फुले आणि छत्रपती शाहू महाराज यांच्यासोबत घडलेल्या घटनांचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस हे स्पष्टपणे आपल्याला जाणवतं. म्हणजे ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकत होते त्यांना वर्गाच्या बाहेर बसून शिकावं लागलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एका सवर्ण गाडीवाल्याने गाडीत बसू दिलं नाही, अशा परिस्थितीने त्यांचा तो अपमान करण्यात आलेला आहे. छत्रपती शाहू राजांच्या बाबतीत असंच आहे की ज्यावेळेस ते राजे झाले होते आणि राज्याभिषेकानंतर ज्यावेळेस ते नदीकाठी त्या ठिकाणी आंघोळीला गेले आणि त्या ठिकाणी तो ब्राह्मण जो आहे तो वेदोक्त मंत्र न म्हणता तो पुराणोक्त मंत्र म्हणतो आणि सोबतच्या असलेल्या त्या व्यक्तीने सांगितलं की महाराज, हा जो आहे, हा ब्राह्मण, हा वेदोक्त मंत्र न म्हणता हा पुराणोक्त मंत्र म्हणत आहे. आणि मग पुराणोक्त मंत्र म्हणत असताना महाराज विचारतात की तू पुराणोक्त मंत्र का म्हणत आहेस, तू वेदोक्त मंत्र का म्हणत नाहीस. त्यावेळी तो म्हणतो की शूद्रांसाठी फक्त पुराणोक्त मंत्र असतात, वेदोक्त मंत्र नसतात. अशा पद्धतीने राजा असलेल्या छत्रपती शाहू राजांचा अपमान करण्याची हिम्मत या ठिकाणी अशा लोकांची होते. आपण महात्मा फुलेंचा जर उदाहरण घेतलं तर त्यांना भर वरातीतून, ब्राह्मण मित्राच्या वरातीतून त्यांना हाकलून देण्यात आलेला आहे आणि त्यांचा त्या ठिकाणी अपमान करण्यात आलेला आहे. आता ह्या ज्या घटना आहेत, ह्या 18व्या शतकातल्या, 19व्या शतकातल्या ह्या घटना आहेत. ह्या घटना आजही जशाच्या तशा आजच्या या आधुनिक युगात घडत आहेत. म्हणजे या देशातील जातीयता अजून सुद्धा संपलेली नाही. आमच्या महापुरुषांचा अपमान सातत्यानं यांनी करण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे आजही ते आमच्या लोकांचा अपमान करताना दिसतात. हा अपमान झाल्यानंतर मी बघितलं की उत्तर प्रदेशातील जे काही यादव कम्युनिटीचे लोक आहेत ते त्या ठिकाणी यावर भाष्य करताना दिसतात
याचा निषेध करताना दिसत आहेत. त्यासोबतच अनुसूचित जातीतील जी काही लोक आहेत, जी आंबेडकरी आहेत, आंबेडकरी बाण्याची लोक आहेत, ती त्या ठिकाणी विरोध करताना दिसत आहेत, उत्तर प्रदेश वगैरे या भागातली. परंतु जर आपण बघितलं तर या देशातील कोणताही ओबीसी, यादव हे ओबीसी, एका ओबीसीवर जर या ठिकाणी अपमानजनक घटना घडली तर दुसरा ओबीसी अजूनही त्यासोबत उठलेला दिसत नाही. यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना कोणी दिसत नाही आहेत. जर आपण महाराष्ट्राच्या बाबतीत बघितलं तर या घटनेचा साधा निषेध, या घटनेच्या संदर्भाने साधं निवेदन सुद्धा कोणी दिलेलं नाही आहे. मग अशा परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं आपण एकजूट आहोत का? आपण अजूनही या व्यवस्थेचे गुलाम नाहीत काय? हा प्रश्न आपल्यासमोर निर्माण होणं गरजेचं आहे. एका ओबीसीवर, एका यादवावर ज्यावेळेस अशा पद्धतीनं अन्याय अत्याचार होतो त्यावेळी आपल्या सोबतच्या समाजातील लोकांनी सुद्धा त्याविरुद्ध आवाज उठवणं गरजेचं असतं. मग असं न होता केवळ यादवांचा प्रश्न समजून त्या ठिकाणी आपण तो यादवांवर सोडून देतो आणि महाराष्ट्रामध्ये यादव नसल्यामुळे त्या घटनेवर कोणी निषेध करण्याचा संबंधच येत नाही. अशा पद्धतीनं हा व्यवहार, हा विचार सातत्यानं आपल्याला लोकांमध्ये दिसून येतोय. जी जात, ज्या जातीवर तो अन्याय झाला असेल ती एकमेव जात त्याविरुद्ध लढताना आपल्याला दिसते, त्यासोबत दुसरी जात येत नाही. हा जर एकूण व्यवहार बघितला आपण तर अजूनही या जातीमध्ये आपले प्रश्न एक आहेत. सगळ्या ओबीसींचे प्रश्न एक आहेत, सगळ्या एससींचे प्रश्न एक आहेत, सगळ्या एसटींचे प्रश्न एक आहेत. या पद्धतीनं व्यवहार अजूनही आपल्यामध्ये येत नाही आहेत. आपण आपल्या असलेल्या साच्यामध्येच एकमेकांशी भांडताना आपल्याला दिसतोय आणि म्हणून याचा फायदा या देशातील मनुवादी व्यवस्था करत आहे. म्हणजे बघा ना, या देशामध्ये जर आपण बघितलं तर अनेक जाती आहेत आणि त्या जातींना सुद्धा पोट जातींमध्ये विभागलेला आहे. आणि मग अशा पद्धतीनं जर जाती आहेत आणि त्या जातींना जर पोट जातीमध्ये विभागलेला आहे तर एक जात तुमच्यासोबत उभी राहण्यासाठी तयार होत नाही. अशा पद्धतीची ही मनुव्यवस्था आहे. जोपर्यंत जात आहे तोपर्यंत मनुव्यवस्था आहे आणि म्हणून ही जात नाकारली पाहिजे. ही जात नाकारली पाहिजे आणि म्हणून आमच्या महापुरुषांचा जो संघर्ष होता हा जात नाकारण्याचा संघर्ष होता. आमच्या महापुरुषांचा संघर्ष जो होता ही मनुची व्यवस्था नाकारण्याचा संघर्ष होता. ही आपण गोष्ट समजून घेतली पाहिजे. आपण जर बघितलं तर छत्रपती शाहू राजांनी या मनुच्या व्यवस्थेला लाथाडलेलं आहे. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंनी या मनुच्या व्यवस्थेला लाथाडलेला आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या मनुच्या व्यवस्थेला लाथाडलं आणि आपली एक स्वतंत्र व्यवस्था या स्वतंत्र भारताला दिली आणि ते म्हणजे भारताचं संविधान. आज भारताचं संविधान लागू असताना सुद्धा अशा पद्धतीनं एखाद्या जातीवर, एखाद्या समाजावर, एखाद्या व्यक्तीवर अशा पद्धतीनं अभद्र व्यवहार होत असेल तर यापेक्षा वाईट गोष्ट ती काय? आणि या गोष्टीवरून एक स्पष्टपणे आपल्याला लोकांना सांगणं गरजेचं आहे की या देशातील ओबीसींना या देशातील ब्राह्मण हे आपलं मानत नाहीत. ते त्यांना नीचच मानतात. ही गोष्ट स्पष्टपणे या घटनेनं पुढे आलेली दिसते. जात नीच आहे, शूद्र आहे म्हणून तुमच्यावर अन्याय होतो आणि म्हणून ही जाती व्यवस्था नाकारण्याचं काम आपल्याला जर करायचं असेल तर हा जो जाती व्यवस्था नाकारण्याचा मार्ग जो आहे, समता प्रस्थापित करण्याचा जो मार्ग आहे, भेदभाव नाकारण्याचा जो मार्ग आहे, विषमता नाकारण्याचा जो मार्ग आहे, बंधुता स्वीकारण्याचा जो मार्ग आहे आणि सामाजिक न्यायाचा जो मार्ग आहे तो केवळ आणि केवळ बुद्धाच्या वाटेनं जातो. आणि म्हणून या ठिकाणी
ज्या ज्या लोकांना, जातींना ही व्यवस्था नाकारायची आहे, त्यांनी एका दिशेने, एका मार्गाने, एका सुराने बुद्धाकडे आल्याशिवाय पर्याय नाही. तुमच्यावरील होणाऱ्या अन्याय अत्याचाराचा, तुमच्यावर होणाऱ्या भेदभावाचा जर तुम्हाला निषेध करायचा असेल, त्याचा संपूर्ण नायनाट करायचा असेल, तर तुम्हाला बुद्धाशिवाय पर्याय नाही. कारण बुद्ध काय म्हणतात की बुद्धाकडे आल्यानंतर जाती व्यवस्था कायम राहील की जाती व्यवस्था संपेल? तर त्यावर उत्तर असं आहे की ज्याप्रमाणे अनेक नद्या एका सागरात मिळतात, त्यावेळी त्या नद्या सागरात विलीन होतात आणि सागरात विलीन झाल्यानंतर त्या नद्यांचं अस्तित्व संपून जातं. त्याचप्रमाणे हा बौद्ध धम्म आहे. ज्यावेळी या देशातील जाती व्यवस्था, जातीग्रस्त लोक हे जाती व्यवस्था नाकारतील आणि बुद्धाच्या वाटेनं जातील, अशा अनेक जातींचे मार्ग ज्यावेळेस बुद्धात विलीन होतील, त्या दिवशी हे सगळे बौद्ध होतील आणि जाती व्यवस्था कुठेही राहणार नाही. आणि म्हणून जर आपण बघितलं तर उपाली असलेला न्हावी, सुनीत असलेला वाल्मिकी किंवा भंगी, एवढंच नव्हे तर क्षत्रिय अनेक राजे, ब्राह्मण, पंचवर्गीय भिक्खू, हे म्हणजे स्त्रिया, अनेक स्त्रिया ज्या आहेत, ह्या अनेक स्त्रिया, चांडाल जातीतील स्त्रिया, चांडाल जातीतील पुरुष, असे अनेक उपासक त्यावेळी धम्मात आले. बुद्ध धम्म त्यांनी स्वीकारला आणि ते या सागरात विलीन झाले. आणि म्हणून आपल्याला लक्षात येतं की हे सगळे अरहंत पदाला गेले. अस्पृश्य जातीतील जी काही लोक होती, ही ज्यावेळेस बौद्ध धम्मात गेली, बौद्ध धम्म त्यांनी स्वीकारला, बौद्ध धम्म स्वीकारल्यानंतर ते काय झाले, तर ते अरहंत झाले आणि आपल्यासमोर सर्वार्थ पूजनीय ठरले. ही बाब आपण समजून घेणे गरजेचे आहे. बुद्धाकडे जाणे म्हणजे जाती व्यवस्था संपवणे आणि जात टिकवणे म्हणजे तुम्ही मनूची व्यवस्था पाळणे. आणि मनूच्या व्यवस्थेमध्ये तुम्हाला कुठेही स्थान नाही, ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. मनूच्या व्यवस्थेमध्ये तुम्ही शूद्रच आहात, तुम्ही अस्पृश्य आहात. भले तुम्ही कितीही श्रीमंत असा, भले तुम्ही कितीही अगाढ ज्ञानी असा, भले तुम्ही कितीही शक्तिमान असा, भले तुम्ही राजा असा, तुमच्याकडे सत्ता असू द्या, परंतु मनूच्या व्यवस्थेच्या नुसार तुम्ही ब्राह्मणांपेक्षा नीच आहात, ब्राह्मणांपेक्षा कमी आहात. ही व्यवस्थाच अशी मनूची आहे. ही गोष्ट आपण समजून घेतल्याशिवाय आपल्याला आपल्या मुक्तीचे द्वार ही उघडे होणार नाहीत. आपल्याला आपल्या मुक्तीचे द्वार जर उघडायचे असतील तर आपण या जाती व्यवस्थेतून बाहेर पडलं पाहिजे आणि आपण फुलेंचा मार्ग स्वीकारला पाहिजे, आपण बाबासाहेबांचा मार्ग स्वीकारला पाहिजे, आपण छत्रपती शाहूंचा मार्ग स्वीकारला पाहिजे. आणि या सगळ्यांचा एक मार्ग, जो अंतिम मार्ग आहे, तो समता, बंधुता, न्यायाचा जो मार्ग आहे, तो मार्ग दुसरीकडे कुठेच जात नाही. तो फक्त बुद्धाकडे जातो, तो फक्त बुद्धाकडे जातो आणि तो फक्त बुद्धाकडे जातो. आणि म्हणून या प्रत्येक जाती व्यवस्थेचा जर उपाय कोणता असेल तर तो एकमेव उपाय म्हणजे बुद्ध धम्म आहे, बुद्ध धम्म आहे, बुद्ध धम्म आहे. धन्यवाद. जय भीम, जय भारत.